हॅलो स्टुडंट्स, आजच्या आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट फिजिओलॉजीचा आपण पार्ट 15 घेत आहोत. तर आज आपण यामध्ये पाहणार आहोत प्लांट न्यूट्रिशन. प्लांट न्यूट्रिशन म्हणजे काय? Plant nutrition. Plant nutrition is the study of chemical elements and compounds necessary for plant growth, plant metabolism and their external supply. तर प्लांट न्यूट्रिशन म्हणजे अशा केमिकल एलिमेंट्सचा किंवा अशा कंपाऊंड्सचा स्टडी जे प्लांट ग्रोथसाठी किंवा प्लांटच्या मेटाबॉलिझमसाठी अतिशय आवश्यक असतात आणि त्याचा आपण त्याचा सप्लाय एकदा म्हणजे प्लांटला इंटरनली प्लांटच्या बॉडीमधून न होता तो एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मधून प्लांटला त्याचा सप्लाय होतो, तर त्याला म्हणतात प्लांट न्यूट्रिशन. तर प्लांट न्यूट्रिशन इज द स्टडी ऑफ केमिकल एलिमेंट्स. कोणते एलिमेंट्स? तर केमिकल एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स necessary for plant growth and metabolism and their external supply. In its absence, the plant is unable to complete a normal cycle, or that the element is part of some essential plant constituent or metabolite. तर या अशा त्या केमिकल एलिमेंट्स किंवा त्या केमिकल कंपाऊंड्सच्या अब्सेन्स मध्ये प्लांट आपल्या नेसेसरी ऍक्टिव्हिटीज कॅरी करू शकत नाही किंवा त्याच्या लाईफ प्रोसेसेस कॅरी होऊ शकत नाही. तर त्याला म्हणतात प्लांट न्यूट्रिशन. दिस इज इन अकॉर्डन्स विथ जस्टस फॉन लिबिक लॉ ऑफ मिनिमम. तर आपल्याला जस्टस फॉन लिबिक या शास्त्रज्ञांनी लॉ ऑफ मिनिमम दिला आहे, जो प्लांटच्या इसेन्शियल न्यूट्रिएंट्सला प्लांटमध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट्स जे असतात प्लांटला जे आवश्यक असतात तर त्याची मिनिमम क्वांटिटी मध्ये ते असायला हवेत, त्यासाठी त्यांनी एक लॉ दिलेला आहे. The total essential plant nutrients include 17 different elements. आणि हे जे essential plant elements nutrient elements आहेत तर ते 17 different elements आहेत. जे जस्टस वॉन लिबिक च्या म्हणण्यानुसार म्हणजे लॉ ऑफ मिनिमम मध्ये जे त्यांनी सांगितले आहेत ते, तर त्यामध्ये आहे कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन which are absorbed from air, whereas the nutrients including nitrogen are typically obtained from the soil. तर यातले जे काही आहे तर ते सॉइल मधून घेतल्या जातात किंवा काही जे आहे ते एअर मधून सुद्धा प्लांट ऍब्सॉर्ब करतं. तर जो इसेन्शियल एलिमेंट्सचा क्रायटेरिया आहे तर तो आपल्याला दिलेला आहे. क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी म्हणजे त्या इसेन्शियल एलिमेंट्स जे एलिमेंट्स आहे प्लांट न्यूट्रिशन साठी आवश्यक असणारे, तर त्याच्या इसेन्शियलिटीचा काही क्रायटेरिया आहे. तर तो असा आहे, द एलिमेंट मस्ट बी क्रिटिकल फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ प्लांट. द प्लांट कॅन नॉट कम्प्लीट इट्स लाईफ सायकल ऑर प्रोड्यूस सीड्स इन द अब्सेन्स ऑफ एलिमेंट. तर क्रायटेरिया ऑफ इसेन्शियल म्हणजे तोच न्यूट्रिएंट इसेन्शियल असेल जर त्याच्या अब्सेंट मध्ये म्हणजे तो नसताना प्लांट त्याच्या क्रिटिकल ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट जे आहे तर ते प्लांट कॅरी करू शकत नाही. The plant cannot complete its life cycle or produce seeds in the absence of element. प्लांट त्याची लाईफ सायकल पण त्या एलिमेंटच्या अब्सेन्स मध्ये करू शकत नाही किंवा त्या प्लांट मध्ये सीड प्रोडक्शन वगैरे पण होणार नाही. हा झाला फर्स्ट क्रायटेरिया. त्यानंतर द रिक्वायरमेंट फॉर द एलिमेंट मस्ट बी स्पेसिफिक अँड नॉट रिप्लेसेबल बाय अनादर एलिमेंट. आणि त्या एलिमेंटची जी रिक्वायरमेंट राहील प्लांटला तर ती स्पेसिफिक राहील, ती दुसऱ्या कोणत्या एलिमेंटद्वारे ती कम्प्लीट म्हणजे फुलफिल केल्या जाऊ शकणार नाही, तेव्हाच तो एलिमेंट म्हणजे इसेन्शियल राहील प्लांटमध्ये. दिस मीन्स द डिफिशियन्सी ऑफ वन एलिमेंट कॅन नॉट बी कॉम्पेन्सेटेड बाय सप्लाइंग एनी अदर एलिमेंट. म्हणजे एखाद्या एलिमेंटची समजा प्लांटमध्ये कमतरता आहे, सपोज नायट्रोजनची कमतरता आहे, आपण जर प्लांटला फॉस्फरस सप्लाय केला तर जे नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे तर ती फॉस्फरस भरून काढू शकत नाही, म्हणून तो एलिमेंट आपल्या प्लांट मध्ये इसेन्शियल आहे. तर तेव्हाच तो इसेन्शियल राहील जेव्हा दुसरा कोणता एलिमेंट त्याला त्याचा अब्सेन्स फुलफिल करू शकत नाही. द एलिमेंट मस्ट हॅव अ डायरेक्ट रोल इन द मेटाबॉलिझम ऑफ द प्लांट. तर प्लांटची जी मेटाबॉलिझमची जी प्रोसेस आहे तर त्यामध्ये त्या एलिमेंटचा डायरेक्ट रोल असला पाहिजे. According to the above mentioned criteria, only a few mineral elements were found to be absolutely necessary for plant growth and development. Based on the quantity in which these minerals are required, they are further classified as follows. तर
तर जे आता वर दिलेला हा जो क्रायटेरिया आहे इसेन्शियलिटीचा, तर त्यावरून काहीच मिनरल एलिमेंट्स आहे जे ऍब्सोल्युटली नेसेसरी आहे प्लांट ग्रोथसाठी. तर जस्टिस वॉन लिबिक या सायंटिस्टने सांगितल्याप्रमाणे टोटल 17 एलिमेंट्स आहे, पण आता ते 20 आपण कन्सिडर करतो, त्यामध्ये 3 एक्स्ट्रा ऍड झालेले आहे. तर याचं क्लासिफिकेशन मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स याप्रमाणे केलेलं आहे. तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे दीज आर प्रेझेंट इन प्लांट टिश्यूज इन लार्ज अमाउंट. तर मॅक्रो म्हणजे लार्ज, मॅक्रो म्हणजे मोठा किंवा लार्ज. तर मॅक्रो एलिमेंट्स म्हणजे जे एलिमेंट्स प्लांटला लार्ज अमाउंट मध्ये प्लांटमध्ये प्रेझेंट असतात किंवा लार्ज अमाउंट मध्ये रिक्वायर असतात. दीज आर प्रेझेंट इन प्लांट टिश्यूज इन लार्ज or macro amount more than 10 mole per kg of dry matter. Macronutrients include carbon. मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहे, तर ते आहे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम अँड मॅग्नेशियम. तर हे एलिमेंट्स आहेत मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये. कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर ऍब्सॉर्ब फ्रॉम CO2 अँड H2O. तर जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे एलिमेंट्स आहेत, तर ते हवेतून किंवा पाण्यातून घेतले जातात, व्हाईल द अदर एलिमेंट्स आर ऍब्सॉर्ब फ्रॉम द सॉइल. आणि उरलेले जे आहेत तर ते मातीमधून ऍब्सॉर्ब केले जातात. आणि आता पाहूया मायक्रो एलिमेंट्स किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे दीज आर नीडेड इन स्मॉल अमाउंट. जे मायक्रो म्हणजे स्मॉल, तर दीज आर नीडेड इन स्मॉल अमाउंट. जे न्यूट्रिएंट एलिमेंट स्मॉल अमाउंट मध्ये प्लांटला रिक्वायर असतात, तर त्याला म्हणतात. तर त्याचा अमाउंट दिलेला आहे लेस दॅन 10 मोल पर केजी ऑफ ड्राय मिलीमोल पर केजी ऑफ ड्राय मॅटर. तर हा त्याचा अमाउंट दिलेला आहे. तर यापेक्षा कमी प्रमाणात जे प्लांटला रिक्वायर असतात, तर त्याला म्हणतात मायक्रोन्यूट्रिएंट्स. देअरफॉर दे आर ऑल्सो कॉल्ड ट्रेस एलिमेंट. ट्रेस म्हणजे कमी, तर म्हणूनच त्यांना ट्रेस एलिमेंट सुद्धा म्हणतात. त्याला मायक्रो एलिमेंट किंवा ट्रेस एलिमेंट. मायक्रोन्यूट्रिएंट्स इन्क्लूड आयरन, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डिनम, क्लोरीन, निकेल, झिंक अँड बोरॉन. तर मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये आयरन, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डिनम, क्लोरीन, निकेल, झिंक आणि बोरॉन हे एलिमेंट्स आहेत. All the 17 elements mentioned above are essential elements. In addition to these elements such as sodium, silicon, selenium and cobalt are also important for higher plants. तर हे जे वरचे 17 एलिमेंट्स आहेत, तर त्याच्या बरोबरच सोडियम, सिलिकॉन, सेलेनियम आणि कोबाल्ट हे सुद्धा महत्वाचे एलिमेंट्स आहेत हायर प्लांट्स मध्ये. तर हे आपण मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स पाहिले. त्यानंतर आपण पाहूया इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. तर क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी आपण पाहिला, तर आता त्या क्रायटेरियानुसार इसेन्शियल न्यूट्रिएंट्स कोणते आहेत, तर ते आपण पाहू. प्लांट रिक्वायर ओनली लाईट, वॉटर अँड अबाउट 20 एलिमेंट्स टू सपोर्ट ऑल देअर बायोकेमिकल नीड्स. तर प्लांटला त्याच्या प्लांटच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, जसं माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याप्रमाणे प्लांटला लाईट, वॉटर आणि अबाउट 20 एलिमेंट्स. लाईट, वॉटर आणि जे 20 एलिमेंट्स आहेत ते इसेन्शियल 20 एलिमेंट्स त्याच्या प्लांटच्या बायोकेमिकल प्रोसेसेस कॅरी करण्यासाठी प्लांटमध्ये इम्पॉर्टंट आहे. दीज 20 एलिमेंट्स आर कॉल्ड इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. तर त्याला म्हणतात इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. जे ते 20 एलिमेंट्स आहे प्लांटच्या रिक्वायरमेंट मध्ये, तर त्याला म्हणतात इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. तर इसेन्शियल न्यूट्रिएंट्सची आपल्याला डेफिनेशन अशी करता येईल की the 20 elements to support for the biochemical processes of plant, these are called essential nutrients. For an element to be regarded as essential, 3 criteria are required. तर आपण मगाशीच पाहिला हा क्रायटेरिया. Plant cannot complete its life cycle without the element. No other element can perform the function of other element, and the element is directly involved in the plant nutrition. तर हा क्रायटेरिया आपण आताच पाहिला. तर इथे
ते एलिमेंट्स दिलेले आहे आणि प्लांट कुठून ऍब्सॉर्ब करते ते इसेन्शियल एलिमेंट्स, तर ते सुद्धा दिलेलं आहे. तर इसेन्शियल एलिमेंट्स मध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, तर हे एलिमेंट्स जे आहे तर ते प्लांट त्याचा सोर्स आहे एअर, वॉटर अँड सॉइल. तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुख्यत्वे प्लांट एअर मधून घेतो. त्यानंतर फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, झिंक, कॉपर, मॅंगनीज, आयरन, क्लोराईड, मोलॅब्डिनम, हे जे एलिमेंट्स आहेत तर ते प्लांटचा त्याचा सप्लाइंग सोर्स आहे सॉइल किंवा आपण जे फर्टिलायझर सप्लाय करतो तर त्याद्वारे ते प्लांटला मिळतात. तर अशा प्रकारे हे इसेन्शियल एलिमेंट्स चा सोर्स आहे. आणि इथे या चार्ट मध्ये दिलेलं आहे सायन्स ऑफ न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, म्हणजे या एलिमेंट्स ची जर डिफिशियन्सी प्लांट मध्ये असेल तर प्लांट कुठल्या प्रकारे म्हणजे ते जर डिफिशियंट असतील तर प्लांट कशा प्रकारे ते डिफिशियन्सी शो करते तर हे दिलेलं आहे. तर जसं की कॅल्शियम मध्ये न्यू लीव्ज मिसशेप और स्टंटेड, एक्झिस्टिंग लीव्ज रिमेन ग्रीन. तर जे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे प्लांट मधले हे नवीन लीव्ज आहेत तर ते त्याचा शेप बिघडला जातो, ते आडवे तिडवे फुटायला सुरुवात करतात किंवा प्लांट म्हणजे ते छोटे लीफ राहतात किंवा त्याची म्हणजे ग्रोथ स्टंट होते. त्यानंतर नायट्रोजनच्या डिफिशियन्सीमुळे अपर लीव्स लाईट ग्रीन, लोअर लीव्स येलो आणि बॉटमचे जे ओल्डर लीव्स आहेत तर ते वाळून जातात. वरचे जास्त ग्रीन होतात आणि लोअर लीफ जे आहे ते येलो होतात. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडच्या कमतरतेमुळे व्हाईट डिपॉझिशन दिसते प्लांटवर, स्टंटेड ग्रोथ होते आणि प्लांट्स डाय बॅक. फॉस्फेटच्या डिफिशियन्सीमुळे लीव्स जे आहेत तर ते नॉर्मल लीव्स पेक्षा डार्कर होतात किंवा लॉस ऑफ लीव्स जनरल दिसून येते. त्यानंतर आयरनच्या डिफिशियन्सीमुळे यंग लीव्स आर येलो व्हाईट, म्हणजे जे नवीन येणारे पानं जे आहेत झाडाचे तर ते पिवळे पडतात किंवा पांढरे पडतात. त्यानंतर पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे प्लांटच्या टिपला किंवा त्याच्या एजेसला पिवळसरपणा येतो. मॅंगनीजच्या डिफिशियन्सीमुळे या चित्रात दाखवल्याप्रमाणे येलो स्पॉट्स किंवा इलॉंगेटेड होल्स तिथे दिसून येतात, प्लांटवर दिसून येतात. त्यानंतर मॅग्नेशियमच्या डिफिशियन्सीमुळे लोअर लीव्स अशा प्रकारे प्लांटची कमतरता असल्यामुळे एलिमेंट्सच्या कमतरतेमुळे या इसेन्शियल एलिमेंट्सच्या कमतरतेमुळे प्लांट डिफिशियन्सी शो करते. There are three fundamental ways plant uptake nutrients through the root. तर इथे तीन म्हणजे प्लांट मध्ये जे न्यूट्रिएंट ऍब्सॉर्प्शनचा किंवा अपटेकचा जो क्रायटेरिया आहे तर तो तीन फंडामेंटल त्याचे वेज आहे. तर त्यामध्ये आहे पहिला सिंपल डिफ्युजन. तर सिंपल डिफ्युजन occurs when a non-polar molecule such as O2, CO2 and NH3 follows a concentration gradient moving passively through the cell lipid bilayer membrane without the use of transport protein. तर हा झाला सिंपल डिफ्युजनचा वे. तर ज्यामध्ये नॉन पोलर मॉलिक्यूल जे आहे O2, CO2 किंवा NH3 सारखे तर ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा फिनॉमिनॉन फॉलो करतात आणि पॅसिव्हली सेलच्या लिपिड मध्ये सेल लिपिडच्या बायलेअर मेम्ब्रेन मध्ये एंटर करतात आणि विदाउट द यूज ऑफ ट्रान्सपोर्ट प्रोटीन. तर इथे ट्रान्सपोर्ट प्रोटीनची आवश्यकता नसते. त्यानंतर फॅसिलिटेड डिफ्युजन इज द रॅपिड मुवमेंट ऑफ सोल्युट्स और आयन्स फॉलोइंग अ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. तर इथे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा फिनॉमिनॉन फॉलो करून रॅपिड मुवमेंट होते सोल्युट्स और आयन्सची रॅपिड मुवमेंट होते फॅसिलिटेड बाय ट्रान्सपोर्ट प्रोटीन. पण इथे हे जे एलिमेंट्स आहे हे जे ऍब्सॉर्प्शन किंवा अपटेक होतं
तर ते फॅसिलिटेड बाय ट्रान्सपोर्ट प्रोटीन. तर इथे ट्रान्सपोर्टेशन साठी प्रोटीन्स असतात. त्यानंतर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज द अपटेक बाय सेल्स ऑफ आयर्न or molecules against a concentration gradient. This requires an energy source, usually ATP, to power molecule pumps that move the ions or molecules through the membrane. तर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सेल्स or ions or molecules म्हणजे जे सेलद्वारे किंवा आयन्स द्वारे किंवा त्याच्यामध्ये ATP सारख्या ग्रेडियंटचा किंवा त्याच्या मॉलिक्युल्सचा यूज होऊन न्यूट्रिएंट्सचा अपटेक प्लांट मध्ये केला जातो. त्यानंतर काही मायक्रो किंवा आणि मॅक्रो एलिमेंट्स आहे. तर ज्याच्या आपण रोल पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण पहिले पाहूया मॅक्रो एलिमेंट्स मध्ये नायट्रोजन पहिले. तर नायट्रोजन इज द पार्ट ऑफ ऑल लिव्हिंग सेल्स अँड इज नेसेसरी पार्ट ऑफ ऑल प्रोटीन्स, एन्झाइम्स अँड मेटाबॉलिक प्रोसेसेस इन्व्हॉल्व इन द सिंथेसिस अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी. तर नायट्रोजन हा लिव्हिंग सेल्सचा नेसेसरी पार्ट आहे प्रोटीन्स, एन्झाइम्स आणि मेटाबॉलिक प्रोसेसेस कॅरी करण्यासाठी आणि एनर्जी ट्रान्सफर साठी नायट्रोजन इसेन्शियल पार्ट आहे. नायट्रोजन इज अ पार्ट ऑफ क्लोरोफिल, द ग्रीन पिगमेंट ऑफ द प्लांट दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस. आपल्याला माहित आहे की क्लोरोफिल मध्ये नायट्रोजन हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर जे आपल्याला आपल्या प्लांटला फोटोसिंथेसिस साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हेल्प्स प्लांट विथ रॅपिड ग्रोथ, इन्क्रीजिंग सीड अँड फ्रूट प्रोडक्शन अँड इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ लीफ अँड फॉरेज क्रॉप्स. तर नायट्रोजन आपल्या प्लांटला रॅपिड ग्रोथ किंवा सीड किंवा फूड प्रोडक्शन साठी किंवा त्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, लीफ किंवा फॉरेज क्रॉपची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी इसेन्शियल आहे. त्यानंतर नायट्रोजन ऑफन कम्स फ्रॉम फर्टिलायझर अप्लिकेशन अँड फ्रॉम एअर. नायट्रोजन आपला एअर मधून किंवा फर्टिलायझर द्वारे आपण सप्लाय करतो. लेग्युम्स मध्ये नायट्रोजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर, वॉटर और रेनफॉल कॉन्ट्रीब्युट्स व्हेरी लिटल नायट्रोजन. तर लेग्युम मध्ये जे आहे तर ते नायट्रोजन ॲटमॉस्फिअर मधलं नायट्रोजन लेग्युमिनस क्रॉप जे आहे तर ते फिक्स करते. त्यानंतर फॉस्फरस हा आपला सेकंड मॅक्रो न्यूट्रिएंट आहे जो प्लांटसाठी अतिशय इसेन्शियल आहे. लाईक नायट्रोजन, फॉस्फरस इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. हा सुद्धा फोटोसिंथेसिस मध्ये इम्पॉर्टंट आहे. इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ ऑइल्स, शुगर, स्टार्चेस. शुगर प्रोडक्शन, स्टार्चेस किंवा ऑइल प्रोडक्शन जे आहे प्लांट मध्ये तर त्याच्यासाठी फॉस्फरस इम्पॉर्टंट आहे. हेल्प्स विथ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोलर एनर्जी इनटू केमिकल एनर्जी, प्रॉपर प्लांट मॅच्युरेशन विथ स्टँडिंग स्ट्रेस. तर प्लांटचं जे मॅच्युरेशन आहे त्यासाठी किंवा कुठल्या प्रकारच्या स्ट्रेस मध्ये विथस्टँडिंग करण्यासाठी फॉस्फरस महत्वाचा एलिमेंट आहे. इफेक्ट रॅपिड ग्रोथ. फॉस्फरस प्लांटच्या रॅपिड ग्रोथ साठी इम्पॉर्टंट आहे. एनकरेजेस ब्लूमिंग अँड रूट ग्रोथ. तर प्लांटची ब्लूमिंग म्हणजे लीफ किंवा प्लांट पार्ट्स चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी किंवा रूट्सची वाढ होण्यासाठी सुद्धा फॉस्फरस इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फॉस्फरस ऑफन कम्स फ्रॉम फर्टिलायझर, बोन मील अँड सुपर फॉस्फेट. तर फॉस्फरसचा सप्लाय हा फर्टिलायझर, बोन मील आणि सुपर फॉस्फेट मधून केला जाऊ शकतो. त्यानंतर पोटॅशियम. Potassium is absorbed by plants in larger amount than any other. Potassium is absorbed by plants in larger amount than any other mineral elements except nitrogen and Potassium is absorbed by plants in larger amount than any other mineral element except nitrogen and in some cases calcium. तर पोटॅशियम हा प्लांट मध्ये सर्वात जास्त ऍब्सॉर्ब केलं जातं नायट्रोजन. त्यानंतरचं सेकंड एलिमेंट आहे पोटॅशियम. तर कधी कधी प्लांट मध्ये कॅल्शियम सुद्धा त्याच प्रमाणात, ज्या प्रमाणात पोटॅशियम ऍब्सॉर्ब केलं जातं त्या प्रमाणात ऍब्सॉर्ब केलं जातं कॅल्शियम सुद्धा. पण पोटॅशियम इज द is the element which is absorbed by plant in larger amount other than any element. Helps in the building of protein, photosynthesis, fruit quality and reduction of disease. तर पोटॅशियम प्रोटीन बिल्डिंग साठी, फोटोसिंथेसिस साठी किंवा
फ्रूट क्वालिटी साठी प्लांट मध्ये फार इसेन्शियल आहे. पोटॅशियम मुळे रिडक्शन इन डिसीजेस सुद्धा म्हणजे डिसीजेसचा ऑकरन्स सुद्धा कमी होतं. त्यानंतर पोटॅशियम इज सप्लाइड टू द प्लांट्स बाय सॉइल मिनरल्स, ऑर्गॅनिक मटेरियल्स अँड फर्टिलायझर्स. तर पोटॅशियम चा सप्लाय जो आहे प्लांट मध्ये तो बाय सॉइल मिनरल्स, ऑर्गॅनिक मटेरियल्स आणि आपण सप्लाय करतो त्या फर्टिलायझर्स म्हणून होतो प्लांटला. त्यानंतर आहे कॅल्शियम. कॅल्शियम इज अन एसेन्शियल पार्ट ऑफ प्लांट सेल. Plant cell wall structure provides for normal transport and retention of other elements as well as strength in the plant. तर कॅल्शियम हा प्लांटच्या सेल वॉल, प्लांटचे जे सेल वॉल आहे, प्लांटच्या सेलची जी सेल वॉल आहे, तर त्याच्यासाठी त्याच्या सेल वॉलचा इम्पॉर्टंट किंवा इसेन्शियल पार्ट आहे. प्रोव्हाइड्स नॉर्मल ट्रान्सपोर्ट अँड रिटेन्शन ऑफ अदर एलिमेंट्स. तर कॅल्शियम जो आहे तर तो नॉर्मल ट्रान्सपोर्ट आणि रिटेन्शन ऑफ अदर एलिमेंट्स, जे इतर एलिमेंट्स आहेत तर त्याचं नॉर्मल ट्रान्सपोर्टेशन किंवा त्याच्या रिटेन्शन साठी कॅल्शियम महत्वाचा एलिमेंट आहे. त्यानंतर कॅल्शियमचे सोर्सेस आहेत डोलोमाइट, लाईम, जिप्सम आणि सुपर फॉस्फेट. तर हे आहे कॅल्शियमचे सोर्सेस. त्यानंतर आहे मॅग्नेशियम. Magnesium is part of chlorophyll in all green plants and essential for photosynthesis. तर आपला जो क्लोरोफिल आहे, जो फोटोसिंथेसिस साठी इसेन्शियल आहे प्लांट मध्ये एलिमेंट, प्लांट मध्ये ऑर्गन, तर त्याचा इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियम ऑल्सो हेल्प्स इन ऍक्टिव्हेट मेनी प्लांट एन्झाइम्स नीडेड फॉर ग्रोथ. तर प्लांटच्या ग्रोथ साठी जे एन्झाइम्स रिक्वायर असतात तर त्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतं मॅग्नेशियम. सॉइल मिनरल्स, ऑर्गॅनिक मटेरियल्स, फर्टिलायझर्स अँड डोलोमिटिक लाइमस्टोन आर द सोर्सेस ऑफ मॅग्नेशियम फॉर प्लांट्स. तर प्लांटला मॅग्नेशियम सप्लाय साठी सॉइल मिनरल्स, ऑर्गॅनिक मटेरियल किंवा आपण फर्टिलायझर्स, डोलोमिटिक लाइमस्टोन हे झाले मॅग्नेशियमचे सोर्सेस. त्यानंतर आहे नेक्स्ट एलिमेंट आहे मॅक्रो एलिमेंट सल्फर. तर सल्फर जो आहे तर तो इसेन्शियल प्लांट फूड फॉर प्रोडक्शन ऑफ प्रोटीन. तर प्रोटीनच्या प्रोडक्शन साठी सल्फर इसेन्शियल आहे. विच प्रमोट्स ऍक्टिव्हिटी अँड डेव्हलपमेंट ऑफ एन्झाइम्स अँड विटॅमिन्स. तर सल्फर मुळे डेव्हलपमेंट ऑफ एन्झाइम्स आणि विटॅमिन्स, मेटाबॉलिक प्रोसेसेस साठी जे एन्झाइम्स इम्पॉर्टंट असतात तर त्याच्या डेव्हलपमेंट साठी किंवा त्याच्या प्रोडक्शन साठी सल्फर इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. हेल्प्स इन क्लोरोफिल फॉर्मेशन. क्लोरोफिलचा घटक असल्यामुळे क्लोरोफिल फॉर्मेशन मध्ये सुद्धा सल्फर महत्वाचा रोल प्ले करतं. त्यानंतर इम्प्रूव्ह रूट ग्रोथ अँड सीड प्रोडक्शन. प्लांट्सचे जे रूट्स आहेत तर त्याची ग्रोथ आणि सीडच्या प्रोडक्शन मध्ये सल्फरचा इम्पॉर्टंट रोल आहे. त्यानंतर हेल्प्स विथ विगरस प्लांट ग्रोथ अँड रेजिस्टन्स टू कोल्ड. तर कोल्डच्या रेजिस्टन्स साठी आणि प्लांटच्या विगरस ग्रोथ साठी सल्फर मदत करते. त्यानंतर सल्फर मे सप्लाय टू द सॉइल फ्रॉम रेन वॉटर. तर सल्फरचा जो सप्लाय आहे तर तो रेन वॉटर द्वारे सप्लाय करता येतो किंवा फर्टिलायझर्स द्वारे. त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स जे प्लांटला लेस अमाउंट मध्ये रिक्वायर असतात तर त्यामध्ये आहे बोरॉन, कॉपर, आयरन, मोलिब्डेनम किंवा झिंक. तर याचे आपण रोल पाहणार आहोत. बोरॉन helps in the use of nutrients and regulates other nutrients. तर अदर न्यूट्रिएंट्स रेग्युलेट्स करण्यासाठी किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी बोरॉन रोल प्ले करतं. एड्स प्रोडक्शन ऑफ शुगर अँड कार्बोहायड्रेट्स. तर शुगर आणि कार्बोहायड्रेट प्रोडक्शन मध्ये रोल प्ले करतं. त्यानंतर इसेन्शियल फॉर सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. सीड आणि फ्रूटच्या डेव्हलपमेंट साठी बोरॉन इसेन्शियल आहे. त्यानंतर सोर्सेस ऑफ बोरॉन, ऑर्गॅनिक मॅटर अँड बोरेक्स. बोरेक्स आणि ऑर्गॅनिक मॅटर हे बोरॉनचे सोर्सेस आहे. त्यानंतर आहे कॉपर. तर कॉपर इम्पॉर्टंट फॉर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ साठी कॉपर इम्पॉर्टंट आहे. एड्स इन रूट मेटाबॉलिझम अँड हेल्प्स इन युटिलायझेशन ऑफ प्रोटीन. प्रोटीन युटिलायझेशन मध्ये आणि मेटाबॉलिझमच्या प्रोसेस मध्ये कॉपर रोल प्ले करतं. त्यानंतर आहे क्लोराइड. क्लोराइड एड्स प्लांट मेटाबॉलिझम आणि क्लोराइड इज फाउंड इन द सॉइल. तर प्लांट मेटाबॉलिझम मध्ये क्लोराइडचा रोल असतो
त्यानंतर आहे आयरन. आयरन इसेन्शियल फॉर फॉर्मेशन ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिल फॉर्मेशन मध्ये आयरन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सोर्सेस ऑफ आयरन आर इन द सॉइल आयरन सल्फेट अँड आयरन चिलेट. आयरन सल्फेट, आयरन चिलेट आणि सॉइल हे आयरनचे सोर्सेस आहे. त्यानंतर आहे मॅंगनीज. तर मॅंगनीज फंक्शन्स विथ एन्झाइम सिस्टीम इन्व्हॉल्विंग ब्रेकडाउन ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड नायट्रोजन मेटाबॉलिझम. तर कार्बोहायड्रेट्सच्या ब्रेकडाऊन मध्ये आणि नायट्रोजन मेटाबॉलिझम मध्ये मॅंगनीजचा रोल आहे. त्यानंतर सोर्स ऑफ मॅंगनीज आहे सॉइल. त्यानंतर मोलॅब्डिनम. मोलॅब्डिनम हेल्प्स इन यूज ऑफ नायट्रोजन. नायट्रोजनच्या यूज मध्ये मोलॅब्डिनम रोल प्ले करतात. त्यानंतर सॉइल इज अ सोर्स ऑफ मोलॅब्डिनम. याचा सोर्स सुद्धा सॉइल आहे. त्यानंतर आहे झिंक. झिंक इसेन्शियल फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सच्या ट्रान्सफॉर्मेशन साठी झिंक इसेन्शियल एलिमेंट आहे. त्यानंतर इट रेग्युलेट्स कंझम्पशन ऑफ शुगर. शुगर कंझम्पशन रेग्युलेट करते प्लांट मध्ये. त्यानंतर पार्ट ऑफ द एन्झाइम सिस्टीम विच रेग्युलेट प्लांट ग्रोथ. एन्झाइम सिस्टीम झिंक हा एन्झाइम सिस्टीमचा पार्ट असून तो प्लांटची जी ग्रोथ आहे तर ती रेग्युलेट करते. सोर्सेस ऑफ झिंक आर सॉइल, झिंक ऑक्साइड, झिंक सल्फेट आणि झिंक चिलेट. झिंक चिलेट, झिंक सल्फेट आणि झिंक ऑक्साइड आणि सॉइल हे झिंकचे सोर्सेस आहेत. तर हे झाले मायक्रोन्यूट्रिएंट्स, जे मेन मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे तर त्याचे फंक्शन्स झाले. आपण मायक्रोन्यूट्रिएंट्स, मॅक्रोन्यूट्रिएंट्सचे फंक्शन पाहिले, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियलिटी पाहिला, लॉ ऑफ मिनिमम पाहिला. तर अशा प्रकारे प्लांट न्यूट्रिशनचा हा चॅप्टर आपला आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.